संध्याकाळच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी आज आपण कडधान्याचा वापर करून अगदी खायला चविष्ट आणि बनवायला खूप सोपी अशी एक रेसिपी बघणार आहोत, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण खूप आवडीने खातील. आणि एकच भाजी जर बनवली तर आपल्याला सुक्की भाजी बनवायची गरज लागणार नाही, एवढी ही खायला मस्त आहे. तर आपण वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करायची आहे. तर आज आपण 2 कडधान्य मिक्स करून याची भाजी बनवणार आहोत. तर 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि हरभरे घेतलेले आहेत. आता यासाठी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, खोबरं घातलेलं आहे. आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि लसूण आणि आलं घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला भाजीला थोडासा घट्टपणा यावा यासाठी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. थोडंसं पाणी घालून याचं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकतो आपण वाटणसुद्धा आपलं बनवून तयार झालेलं आहे. तर आजची भाजी मी कुकरमध्ये बनवत असल्यामुळे अगदी 10 मिनिटामध्ये ही भाजी तयार होते. कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेलामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला तयार केलेला वाटण घालायचं आहे. आता हे व्यवस्थित आपण वाटण मिक्स करून घेऊया. तर बनवायला खूप सोपी अशी ही रेसिपी आहे, अगदी झटपट तयार होते आणि सहसा घरातील मंडळीसुद्धा कडधान्य खायला नको नको म्हणत असतात. तर अशा वेळेस अगदी झटपट पण खायला खूप मस्त अशी ही रेसिपी आहे, त्यांना एकदा नक्की बनवून द्या. आता यामध्ये काही घरातील किरकोळ मसाले घालूया. तर धने पावडर घातलेली आहे, हळद आणि मीठ घालायचं आहे. आता यामध्ये तिखट घालायचं आहे. तर तुम्हाला भाजी किती तिखट हवी त्यानुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. आता मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मसाले भाजण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून मसाला आपला व्यवस्थित भाजला जाईल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण पाणी घातल्यानंतर मसाला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणजे मसाल्याला छान तेल सुटले जाईल. तर तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आणि दुसरीकडे मी मटकी आणि हरभरासुद्धा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर कुकरमध्ये भाजी करत असल्यामुळे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही. तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिल्यामुळे मी त्यामध्येच पाणी घातलेलं आहे. आणि वरून आपण अर्धा कप म्हणजे टोटल मी इथे 1 ग्लास एवढंच पाणी इथं वापरलेलं आहे. जास्त पातळसुद्धा ही भाजी करायची नाही. तर तुम्ही बघू शकता अगदी 10 मिनिटामध्ये आपली ही भाजी तयार होते. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या भाजीसाठी उशीर झाला असेल आणि पटकन काही बनवायचं असेल तर ही भाजी तुम्ही नक्की बनवून पहा. सगळ्यात शेवटी इथे गरम मसाला घातलेला आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये आपला हरभरा आणि मटकी अगदी आरामात शिजते. तर इथे बघू शकतो आपण 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर भाजी आपली रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी झणझणीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा. धन्यवाद.